प्रत्येकजण आपल्याकडनं काही नाही तर काही अपेक्षा ठेवतो आणि आपण सुद्धा नकळतपणे थोडी का होईना अपेक्षा दुसऱ्यांकडनं ठेवतो आणि त्या थोड्या थोड्या अपेक्षेचं इतकं ओझं होतं की एक दिवस आपल्याला छोटीशी वाटणारी गोष्ट, छोटंसं वाटणारं क्षुल्लक कामसुद्धा असं वाटतं की मीच का? आणि ज्या दिवशी एखाद्या कामाबद्दल, स्पेशली दुसऱ्यांच्या कामाबद्दल जेव्हा आपल्याला वाटतं की मीच का? त्याने तर कधी आपल्यासाठी हे नाही केलंय, त्यावेळी समजून जायचं की आपलं स्वतःच्या डोक्यावर घेतलेलं अपेक्षांचं ओझं खूप मोठं झालंय आणि त्या गोष्टीचा आत्ता आपल्याला त्रास होतोय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मयुरी तुमचं स्वागत करते आपल्या गोड अशा चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पंकुडिया. आणि आपण ह्या चॅनलवरती भरपूर अशा गोष्टी डिस्कस करत असतो. माझं रुटीन, माझं तुमच्यासोबतचं शेअर केलेलं प्रत्येक गोष्ट, मेकअप असू द्या, DIY गोष्टी असू द्या, किंवा माझं साधंसं रेग्युलर रुटीन, त्या सगळ्या गोष्टी शेअर करत असताना मी काही गोष्टी ह्यासुद्धा सांगून जाते, ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये रोज जगते, ज्या मी एक्सपिरियन्स केल्यात, ज्या मला कोणीतरी शिकवल्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टी, माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे फुकट असतं आणि तुमची एक कमेंटसुद्धा फ्री आहे. पण तुमची एक कमेंट मला समोरच्या व्हिडिओसाठी खूप मोठं बळ देऊन जाते, खूप सारं मोटिवेशन देऊन जाते. आजचा व्लॉग आहे माझ्या रुटीनबद्दल. सकाळी 5:30 वाजता आजची सकाळ झाली आहे, कारण संध्याकाळ थोडीशी लवकर झाली होती. 11:30 वाजता मी झोपले होते. 5:30 वाजता उठले आणि सगळ्यात आधी ब्रश करत करत घरातल्या फेरफटका मारून झाला. 15 मिनटं मी फेऱ्या मारल्या. त्यानंतर वॉशरूम वगैरे सगळं आवरलं आणि 15-20 मिनिट व्यायाम केला. व्यायामामध्ये फक्त योग करते मी आणि त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की आपल्या कुठल्या अवयवासाठी आपण कुठला योगासन केलं तर आपल्यासाठी ते लाभदायक असेल. त्यानंतर लगेचच गरम पाणी प्यायला घेतलंय आणि माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये गरम पाण्याचा हात खूप मोठा आहे. गरम पाणी, थोडंसं लिंबू आणि थोडंसं अद्रक हे डेली लाईफमध्ये इन्क्लूड केलं की हळूहळू तुमचं वजन, पचनक्रिया, तुमची स्किन, तुमचे हेअर ह्या सगळ्यांवरती तुम्हाला पॉझिटिव्ह एक परिणाम दिसून येईल. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी कमेंट करा, तुम्हाला मी माझी जर्नी सांगेल. मी घरच्या घरी अगदी 63 वरनं 53 वरती कशी काय आले, घरचं जेवण करून, घरच्या गोष्टी खाऊन आणि बाहेरचं कुठलंच रासायनिक किंवा मग केमिकलयुक्त काहीही न घेता घरच्या घरी आपण हे कसं करू शकते हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता आजचं रुटीन सुरूच आहे आणि चहा मला भयानक आवडतो. चहा मला खूप आवडतो, तरीसुद्धा मी थोडंसं त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी उठल्या उठल्या चहा न घेता अंघोळ वगैरे झाल्यावरती, म्हणजे तोपर्यंत माझं गरम पाणी पिण्याचं आणि ते सगळं सार्थक होईल. म्हणजे बघा, सकाळी उठून आपण गरम पाणी पितो, त्यानंतर लगेचच चहा पितो. थोडंसं काय होतं ते पाण्याचा काहीच परिणाम नाही होत, है ना. त्यामुळे गरम पाणी पिलं की छान अर्धा तास तरी पोटाला रेस्ट हवा. म्हणून मी अंघोळ वगैरे करून घेतली आहे. बाकी थोडीफार कामं केली आहेत आणि आता घरातले सगळेजण उठले तर चहा करायला घेतला. चहा, दूध वगैरे सगळं घेऊन आम्ही बाहेर गेलो. चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी स्किन केअरकडे आले, कारण स्किन केअरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण आपल्या स्किनची काळजी नाही घेतली तर काही दिवसांना स्किन आपली भयानक दिसायला लागेल. त्यावरती ओपन पोर्स असतील ते आपल्याला टोनरच्या सहाय्याने थोडेसे कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण स्वयंपाक करणार आहोत तर गॅसची फ्लेम असेल, बाहेर जावं लागतं तर सूर्यकिरणं असतील. तुम्हाला सनस्क्रीन ही तुमची स्किन डॅमेज होण्यापासून नक्की मदत करेल. सनस्क्रीन लावली की तुमचे जे स्किनचे सेल्स असतात ते डॅमेज होणार नाहीत. आणि तुम्हाला खरं सांगते, फक्त बाहेर जाताना सनस्क्रीन लावायची नसते, घरी असतानासुद्धा सनस्क्रीन लावायची असते. कारण तेच आहे की घरीसुद्धा आपल्या खिडकीतून असतील, दरवाजातून असतील, बाल्कनीमध्ये असतील, सूर्याची किरणं येतात. सूर्याची किरणं येत नाहीत असं एकही घर मला वाटतं नसेल. त्यामुळे सनस्क्रीन आपण घरात असतानासुद्धा लावायची.
त्याचा आपल्याला उपयोगच होतो. आत्ता या ठिकाणी स्किन केअर करून झालं आहे आणि सकाळचं स्किन केअर आणि थोडासा मेकअप हा सोबतच होतो, कारण त्यानंतर आपल्याला वेळ मिळत नाही. आपला दिवस सुरू होतो आणि एक छान एनर्जेटिक एकदम फ्रेश असा दिवस पाहिजे असेल ना, तर स्वतःपासून सुरुवात करायची, स्वतः फ्रेश दिसायचं. आणि त्यासाठी सगळ्यात शेवटची स्टेप आहे आपली इथे, ती म्हणजे एक छान लूज पावडर असेल किंवा कॉम्पॅक्ट पावडर असेल, त्यानंतर थोडंसं काजळ आणि लिपस्टिक तुम्ही लावत असाल तर ठीक आहे. पण मी डेली यूजमध्ये लिपस्टिक नाही वापरत, कारण माझे लिप्स बऱ्यापैकी डार्क आहेत आणि सध्या मी ट्राय करते त्यांना वेगवेगळ्या रेमेडीज यूज करते आहे, जेणेकरून ते थोडेसे पिंकिश व्हावेत. आता बघूया, जर मला फायदा झाला तर नक्की त्या रेमेडीजसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता माझं स्किन केअर आटोपतच आहे. सगळ्यात शेवटची स्टेप माझी झाली आहे लिप बामची, ज्यामध्ये आहे SPF 50 आणि आय थिंक हे जस्ट हबचं लिप बाम आहे. तुम्हाला जस्ट हबच्या वेबसाईटवरती किंवा कुठल्याही ॲपवरती ते मिळून जाईल जर हवं असेल तर, कारण लिप बाममध्ये SPF 15 असणं मोठी गोष्ट असते. सहसा आपल्या लोकल दुकानामध्ये ते मिळत नाही. आता या ठिकाणी मी आले किचनमध्ये आणि किचनच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, की मी थोड्याच दिवसामध्ये किचनचा मस्त कायापालट करणार आहे. वॉलपेपर्स मी मागवले आहेत, छान वेगवेगळ्या गोष्टी मागवल्या आहेत, आपलं स्टोरेजसाठी असेल वगैरे सगळं मागवलं आहे. आता बघूया, मस्त काहीतरी छान करण्याचा विचार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आपलं जे सरफेस आहे, किचन ओटा आहे, तो आहे दगड, फरशी नाही आहे ती. त्यामुळे त्यावरती सुद्धा मी विचार करते की काहीतरी करावं जेणेकरून ते छान दिसावं. हे बघा, आता ह्या खलबत्त्याखाली जो तुम्हाला सरफेस दिसला तो फरशी नाही आहे, तो दगड आहे. त्यामुळे त्याला कुठलंही चकाकतं असं नाही आहेत, रिफ्लेक्शन नाही आहेत आणि ते दिसायला थोडंसं, मला मॅट फिनिशच्या गोष्टी माहीत नाही का, पण बिलकुल नाही आवडत. मेकअपमध्ये असू द्या किंवा कुठल्याही प्रोडक्टमध्ये असू द्या, मला मॅट फिनिशच्या गोष्टी आवडतच नाहीत. त्यामुळे थोडंसं मी चेंज करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि जसं की तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आता, की मी राहते क्वार्टरमध्ये आणि क्वार्टरमध्ये भरपूर अशा आपल्याला चेंजेस नाही करता येत आणि मनाने तर नाहीच. जसं की तुम्ही एखाद्या किरायाच्या घरात राहत असाल, जिथे तुम्हाला एक खिळासुद्धा टोचायला किंवा लावायला परमिशन घ्यावी लागते किंवा परमिशन घेतली तरी पण ती मिळत नाही. अशा वेळी तुम्ही काय करू शकता तुमच्या घरासोबत किंवा किचनसोबत, हे तुम्हाला काही दिवसामध्ये कळेल. मला तर असं वाटतं की खूप सुंदर असं मी काहीतरी करणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते सगळं पाहायचं असेल तर तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण नक्कीच एक वेळा पाहिलेला व्हिडिओ जर तुम्ही तो सबस्क्राईब, लाईक, कमेंट न करता समोर गेलात तर तीच व्यक्ती तुम्हाला परत मिळेल सांगता नाही येत. कारण यूट्यूब आहे, इथे लाखो, करोडो, मिलियन कितीतरी ब्लॉगर आहेत. आता या ठिकाणी मी स्वयंपाकावरती आणि स्वयंपाक झाला की लगेचच किचन वगैरे आवरून ठेवणार आहे. आता आजचं हे रुटीन अगदी 2 ते 3 तासाचं आहे माझं. 5:30 ते आय थिंक 8:30पर्यंत हे रुटीन होतं आणि आज रिहूला सुट्टी आहे, त्यामुळे घरात दोघांचाही खूप जास्त गोंधळ सुरू होता. म्हणून म्हटलं की आज पूर्ण दिवसाचं शूटिंग मी करणार नाही. आज जमेल तितकं एडिटिंग करेल आणि जमेल तितक्या आपल्या कॅम्पेनच्या वगैरे गोष्टी आवरून ठेवेल, जेणेकरून जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी शूट करू शकेल. आता पटापट मी किचन ओटा आवरून घेते आणि त्यासाठी भाजी पोळी काढून ठेवते, कारण ह्यांनी जेवायला दुपारी घरी येतात त्यावेळेपर्यंत पोळ्या पण व्यवस्थित राहिल्या पाहिजे. कारण दिवस असा आहे की पोळ्या लगेच वातड पडतात, कोरड्या पडतात आणि त्यामुळे पटकन त्या पोळी डब्यात ठेवता येईल याची सोय करते मी आणि मला पोळी डबा सापडलाच नाही आहे. आता मी त्याच ठिकाणी पॅनचं एक झाकण आहे, पॅनच्या झाकणाखाली त्या पोळ्या ठेवल्यात आणि पोळी डबा मी घासायला घेते, कारण दुसरावाला सापडत नाही आहे आणि पहिलावाला घासायला पडला. सो पटापट आता मी इथे बाजूला जेवायला पण वाढत होते, तर दोन्ही मुलं जेवत आहेत आणि मी ते आवरते. किचन ओटा आवरून ठेवला की माझं हे रुटीन इथे संपतं. आय होप तुम्हाला माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आवडत असतील, कारण आपले मेकअपचे व्हिडिओ, हॅकचे व्हिडिओ हे सगळे येणारच आहेत. आता दिवाळी जवळ येते आहे, तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. पण त्याचबरोबर माझं रुटीनसुद्धा मला असं वाटतं की मी शेअर करावं, कारण जर मी तुमच्यासोबत शेअर करत राहिले रुटीन, तर मी माझ्या आयुष्यात थोडंसं ना स्टेबल होते आहे किंवा आपण म्हणू शकतो कन्सिस्टंट आहे मी एखाद्या कामाच्या बाबतीमध्ये, तर ते आहे व्हिडिओच्या बाबतीमध्ये. आणि व्हिडिओ जेव्हा मी टाकते माझ्या डेली रुटीनचा, त्यावेळी मी आयुष्यात ज्या मी डेली बेसिसवर गोष्टी ठरवल्यात
ते सुद्धा करत जा. म्हणजे बघा, तुमच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि माझ्यामुळे तुम्हालाही थोडंसं मोटिवेशन मिळत असेल. फक्त घ्या जरासं. परत भेटते तुम्हाला मी अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू अगेन.